तर चला, गुड मॉर्निंग. सकाळी उठलं की प्रश्न काय असतो, ब्रेकफास्ट काय करायचा, भाजी काय करायची. तर फ्रीज उघडून नेहमीच्या आशेप्रमाणे मी गेले, पण मला फ्रीजमध्ये काहीच मिळालं नाही. तर चला म्हणलं, फ्रीजमध्ये काही मिळेल याची अपेक्षा न ठेवता काहीतरी बनवूया. तर बटाट्याचं काय, भाजी असो, वडा असो, सँडविच असो, कधीही धोका न देणारा म्हणजे बटाटा. काहीच नसेल ना, तर आपण बटाट्याचं काहीही बनवू शकतो. तर म्हटलं चला सँडविच बनवू. घरात सँडविचला असं काही लागतं, तर घरात टोमॅटो, बटाटा, कांदा असतोच. मग एक्स्ट्रा आपण काकडी आणि बीट घालू शकतो आणि हे ब्रेड वगैरे आणू शकतो. तर हे मी ब्रेड गव्हापासून बनवलेले असतात ना, ते आणले. तर हेल्दीच बनवायचे, तर चला म्हणलं सगळं हेल्दीच बनवू. म्हणून मग मी हे सगळं साहित्य इथं घेतलेलं होतं. बटर घेतले. तर बटर नसेल तर आपण घी वगैरे पण करू शकतो. त्याने पण छान ग्रिल होते सँडविच. नंतर घरात शेव होती, तर ती पण काढून ठेवावी म्हणली. असं काही असेल ना, तर सगळी पूर्वतयारी करून ठेवली, तर सगळं लक्षात येतं. एवढं सगळं साहित्य आपण त्यात घालणार असतो, मग काहीतरी विसरून जातं. तर घरात काकडी नव्हती ना, म्हणून मग मी काकडी आणायला सांगितली होती. मग मला जेवढी हवी तेवढी मी काढून घेतली आणि त्याचे स्लाईस करून ठेवले आणि राहिलेली बाकी होती ती लगेच कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिली. वरती राहिली की गडबड ही त्या गोंधळात ना तशीच विसरून जाते. नंतर मग चीज वगैरे होतं, ते म्हटलं थोडंसं खिसून घ्यावं, पण नंतर लक्षात आलं की नको, सँडविच आपण जेव्हा रेडी करतो ना तेव्हा त्याच्यावरच किसून ठेवावं, म्हणून बाकीचं राहिलेलं मग तसंच ठेवून दिलं. आता सँडविच बनवायचं होतं, तोपर्यंत या ईशानची अशी लुडबुड चालू झाली. त्याने काकडी वगैरे खायला घेतली. नंतर हे ना, माझं मिल्टॉनचं ग्रिल टोस्टर आहे. तर मला हे गिफ्ट म्हणजे भाऊबीज मिळालेली आहे. अशा काही वस्तू असल्या ना, की असं काहीतरी बनवायला खूप छान वाटतं. तर हे 2-3 वेळा बनवलं असेल मी याच्यात, पण खूप छान बनतात यात आणि माझा रिव्ह्यू विचाराल तर खूप छान आहे हे मिल्टॉनचं ग्रीन टोस्टर. नंतर मी असं सगळं साहित्य एकत्र केलं आणि ग्रीन चटणी राहिली होती, तर त्यासाठी मी पुदिना आणि कोथिंबीर घेतली होती आणि त्यामध्ये थोडंसं लसूण आणि मिरच्या, जसं आपल्याला तिखट हवं तसं. तर मिरची घालताना नेहमी ना 2 आवाज असतात. एक म्हणतो थोडी घाल आणि दुसरं असं वाटतं की तिखट नाही झालं तर. मग अशी अवस्था होत असते मिरची घालताना. तिखट नाही झालं ना मग मजा येत नाही. आमच्यात तर असं थोडंसं तिखट असं काही नवीन केलं ना तर छान लागतं. मग मी मीडियमच घातली कारण की मुलं पण खाणार होती. नंतर असं सगळं सॉस, ग्रीन चटणी, कांदा, टोमॅटो, बीट असं वगैरे सगळं घालून घेतलं आणि मी बटाटा ना थोडा मॅश केलेला होता, त्यामुळं मग मी तो वरून जो ब्रेड घालणार होते ना, त्याला असा स्प्रेड केला होता. त्याला बटर आणि हे लावून ना ते त्याच्यावर ठेवणार होते. तर असं सगळं साहित्य मी घालून घेतलं त्याच्यावरती. काही विसरू नये तर हा चाट मसाला, सॉस, मीठ, चाट मसाला टाकला असेल तर मीठ थोडंसं कमी टाकायचं. असं सगळं मी लावून घेतलं. नंतर चीज जे किसून ठेवलेलं होतं ते टाकलं आणि थोडं नंतर किसून पण घेतलं. नंतर बटर लावलं, तर बटर लावताना अजिबात कंजूसपणा नाही करायचा. कारण की बटर नसेल तर तूप लावू शकता. बटर जेवढं छान लावेल ना, तेवढं ते ग्रिल छान होतं. आणि आपल्याला जेवढं जास्त ग्रिल हवं आहे ना, तेवढं आपण जास्त वेळ ठेवू शकतो ते. तर असं छान हे ग्रिल झालेले आहेत. मस्त असं सँडविच तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत आणि यामध्ये मी बीट वगैरे ना खूप जास्त घातले. कारण की मुलं खाणार होते, तर असं खात नाहीत ना, तर मग मी असं घालून देते. तर हे आधी 2 रेडी झाले होते आणि नंतर मग मी 2 परत आणखी ग्रिल करायला ठेवले. नंतर मग हे रेडी करण्यासाठी मी त्याच्यावर सॉस, नंतर शेव वगैरे घातली आणि ह्याच्यावर पण आपण चीज वगैरे अजून स्प्रेड करू शकतो. पण मी नाही घातलं. शेव वगैरे छान वाटत होती. शेव घातली ना थोडंसं छान टेस्ट येते आणि मग असं कट वगैरे करून ना मी खायला दिलं. तर हे बघा टेक्स्चर किती छान आलंय त्याचं. तसेच मी सगळे राहिलेले सँडविच बनवून घेतले आणि मी आत बनवत होते आणि बाहेर खायचं चाललेलं. तर असे खूप छान झाले होते सँडविच. सर्वांना खूप आवडले. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर मला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.